तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ असणार आहे देवपूजा करताना कोणत्या गोष्टी करू नये। तर मैत्रिणींना देवपूजा करताना मी काय करावं किंवा काय करू नये हे सांगणार आहे। तर आपण देवाला मंदिरामध्ये गेलो तर मंदिरामध्ये गेल्यानंतर परत येताना घंटी कधीच वाजवायची नाही। जेव्हा आपण मंदिरात जातो, प्रवेश करतो, त्यावेळेसच घंटी वाजवायची। आणि आपण देवापाशी मंदिरामध्ये किंवा घरामध्ये असं दिवा लावल्यानंतर ना, आपल्याला जर एक दिवा आपण लावलो तर दुसरा दिवा लावायचा असला तर त्या एका दिव्याने दुसरा दिवा अजिबात लावू नये। तर सेपरेट काडेपेटी घेऊन तो दिवा पेटवावा। तर महादेवाला कुंकू लावू नये, महादेवाला कुंकू हे कधीच लावू नये। सुवासिनीने चंदनाचा टिक्का अजिबात लावायचा नाही। आणि रविवारी एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही। रविवारी आणि एकादशी दिवशी ना तुळशीला पाणी अजिबात घालायचं नाही। आणि रविवारच्या दिवशी तुळस तोडायची नाही। आणि घरात आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठे शिवलिंग असू नये। आणि घरात 3 गणपती मूर्ती कधीच ठेवायची नाही। 3 गणपतीच्या मूर्ती घरामध्ये कधीच ठेवायची नाही। आणि श्री विष्णूंना तिलक लावताना तांदूळ लावू नये। श्री विष्णूंना तिलक लावताना वरून तांदूळ लावू नये। आणि खंडित मूर्तीची पूजा करू नये किंवा ठेवू नये। आणि एकसारखे 2 शंख पण ठेवू नये। तर आपण पूजा करताना ना या काळजी घरामध्ये किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर घेतली पाहिजे। तर असं केल्याने देव आपल्यावर प्रसन्न नक्कीच होणार। तर अशा चुका आपल्याला माहीत नसतात, त्या आपल्या हातून नकळत होऊन जातात। तर त्या आपल्या मनात ध्यानात नसतात, तरी पण आपल्याकडून त्या चुका होतात। तर अशा चुका अजिबात करायच्या नाही। तर कसा वाटला व्हिडिओ? श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा। खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या। श्री स्वामी समर्थ। बाय।